धुले से बड़ी खबर। धुले तालुका पुलिस ने गुजरात में दबिश देकर 15 वर्षीय नाबालिग लड़की को सकुशल बरामद कर लिया है। पुलिस ने कार्रवाई सूरत शहर में की, जहां आरोपी ने पीड़िता को झोपड़पट्टी में छिपा कर रखा था। बता दें कि 19 अगस्त को लड़की के परिजनों ने धुले तालुका थाने में शिकायत दर्ज कराई थी। जांच में तकनीकी सुराग और गुप्त जानकारी के आधार पर आरोपी तक पहुंचा गया। पुलिस ने तुरंत छापा मारकर लड़की को मुक्त कराया और 19 वर्षीय आरोपी को गिरफ्तार कर लिया। फिलहाल पीड़िता को परिजनों के हवाले कर दिया गया है। नमस्कार, मी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार, धुळे तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 19/8/2025 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे एक अपहरणाचा गुन्हा दाखल होता। यातील पीडितेचे अपहरण केल्याबाबत तिच्या आईवडिलांनी फिर्याद दाखल केली होती। सदरचा तपास आम्ही पोनी पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विकास मुख्या ताराचंद बोरसे राहणार देऊळ या आरोपीने केले असल्याचे निष्पन्न झाले। आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपीचं लोकेशन ट्रेस करून आरोपी हा सुरत, उधना, राज्य गुजरात या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन स्टाफसह जाऊन आम्ही आरोपीचा शोध घेतला। आरोपी एका घनदाट झोपडपट्टीत मिळून आला। त्या ठिकाणी एका खोलीत त्या मुलीस त्याने बंद केलेले होते। सदर मुलीची सुटका केलेली आहे, तिला सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे। सदर गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत। धुळे तालुका पोलिसांच्या वतीने त्याचप्रमाणे आमची पालकांना आवाहन करतो की मुलांना मोबाईल वापरण्यास देऊ नका, कारण मोबाईलद्वारे मुलं इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्कात येतात आणि अशा वाईट घटना घडत असतात। तरी पालकांना विनंती आहे की मुलींच्या हालचालींवर मोबाईलच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही।